तर भोंदू अशोक खरात याने पतसंस्थेमध्ये अनेक बोगस खाती उघडली होती आणि कोट्यवधी रुपयांचे व्यवहार केले। या सगळ्या प्रकरणामध्ये दीपक लोंढेची आज शिर्डी पोलिसांनी चांगली चौकशी केली आहे। समता पतसंस्थेमध्ये दीपक लोंढे आणि त्याच्या पत्नीच्या नावाने 4 खाती आहेत आणि याच खात्यांवरून कोट्यवधी रुपयांचा व्यवहार झाल्याचा पोलिसांना संशय आहे। सोबतच खरात पती पत्नीच्या राष्ट्रीयकृत बँकांमधल्या खात्यांवरती लोंढे यांनी देवाणघेवाण देखील केल्याचा संशय आहे। दीपक लोंढे हे माजी मंत्री दीपक केसरकर यांचे निकटवर्तीय असल्याचाही आरोप आहे। आता लोंढे यांची चौकशी सुरू झाल्यामुळे त्यांच्या जबाबामधून नेमकी कोणती माहिती समोर येणार हे बघणं महत्त्वाचं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।